नमस्कार, मराठी रेसिपीमध्ये परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक खास उडपी स्टाईल उपमा, ज्याची चव तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल। उपमा हा दक्षिण भारतीय पदार्थ आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने कसा बनवायचा हे आज आपण शिकणार आहोत। चला तर मग बघूया उडपी स्टाईल उपमा कसा बनवायचा। तर हा उपमा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्या। यामध्ये आपल्याला 1 कप रवा घालायचा आहे। मध्यम आचेवर रवा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटांमध्ये रवा भाजून होतो। बघू शकताय रव्याचा रंग बदलायला लागलाय। आता हा मी बाजूला काढून घेते। याच कढईमध्ये परत 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपण उडीद डाळ घालणार आहे। 2 चमचे उडदाची डाळ यामध्ये घातली आहे। तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची। यानंतर यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालायचे। याचबरोबर 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कट करून घातली आहे। कढीपत्ता घालायचा। 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्या। याचबरोबर यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घालायचा। मध्यम गॅसवरती कांदा सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। याचमध्ये मी चवीनुसार मीठ घातले। अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ यामध्ये मी घातले। मध्यम आचेवर हा कांदा इथे मी भाजून घेतला। आता यामध्ये आपल्याला घालायचे पाणी। सुरुवातीला 1 कप पाणी इथे मी घातले। याचबरोबर यात आपण घालणार आहोत अर्धा कप दूध। दुधामुळे उपम्याची चव खूपच छान येते। पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी परत अर्धा कप पाणी घातलेलं आहे। इथे आपण 1 कप रवा घेतलाय, यासाठी 1.5 कप पाणी आणि अर्धा कप दूध घातले। आता यामध्ये बारीक कट केलेली 1 गाजर आणि 1 टोमॅटो घालायचे। याला छानशी उकळी येऊ द्यायची। यामध्ये 1 चमचा साखर घाला। साखरेमुळे चव छान येते। पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये रवा घालायचा आहे। अशी दणकून उकळी आली की यामध्ये रवा घालायचा, त्यामुळे रव्याच्या गाठी होत नाहीत। उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम मध्यम करा आणि एका हाताने यामध्ये रवा घालत दुसऱ्या हाताने याला एकसारखं मिक्स करत राहायचंय। आता 3 ते 4 मिनिट हा रवा छान शिजू द्यायचा। हे आपलं उडपी स्टाईल उपमा बनून तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या मराठी रेसिपी चॅनेलला सबस्क्राइब करा। नवीन रेसिपी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा। सगळ्यात शेवटी गॅसचा फ्लेम बंद करून झाकण लावून 10 मिनिट वाफ काढून घ्यायची।